आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी, अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण उच्च तंत्र शिक्षण मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुहास बाबर, नगरसेवक अतहर नायकवडी, नगरसेवक सागर वनकंडे, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, प्रियंका राठी, डॉक्टर प्रिया हुंबलकर, डॉक्टर राजेश बरदाळे यांच्यासहित रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि स्टाफ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा नियोजन समितीमार्फत सिव्हिल हॉस्पिटल अद्ययावत केले जात आहे असे सांगून श्री पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी निवासाची सोय आणि त्याच पद्धतीने अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अनेक अद्ययावत विभाग सुरू करून दर्जेदार रुग्णसेवा दिली जात आहे. हे हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी अधिष्ठाता यांच्याबरोबरच अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणेने योग्य प्रकारे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या सर्वांचे कौतुक देखील केले आहे. या दरम्यान मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हृदयरोगावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी जो विभाग सुरू केला जाणार आहे त्याला प्रशासकीय मान्यता पण मिळाली होती. मात्र त्यानंतर पीपीपी तत्वावर हा विभाग सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र खाजगी तत्वाऐवजी हृदयरोग विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयामध्ये यापूर्वी बर्न विभागाचा आयसीयू नव्हता. मात्र 4,80,00,000 रुपये खर्च करून अद्ययावत बर्न आयसीयू विभाग तयार करण्यात आला आहे. त्याच अद्ययावत विभागामध्ये सोनोग्राफी विभाग सुरू करण्यात आला आहे. तर 4 कोटी रुपयांचा निधी खर्च करून शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्यात आला आहे. शवविच्छेदन विभागात 25 ते 30 मृतदेहांच्यावर शवविच्छेदन केले जाणार आहे. जसं रोजच्या गरजा, रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयातली मदत, समजा आता टंचाई नाही आहे अजून, पण टंचाई भासायला आली तर टँकर, हे जसं जिल्हा नियोजन म्हणून करायचं असतं तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, जसं मिरज मेडिकल कॉलेज ही एक संस्था आहे, किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथालयासाठी केल्या, ती एक संस्था आहे. या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं. आणि त्यातून सुरेशभाऊ पालकमंत्री असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते. पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला लागते, वेटिंग असतो, डॉक्टर म्हणतो की लवकर रिपोर्ट आणा. तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन्स बसल्या. आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो. तो इथे होताही, पण तो तेवढा प्लेझंट नव्हता. शेवटी पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो. त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमार्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमार्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणं, ह्या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या. त्याचं उद्घाटन होतं. त्याच्याबरोबरीने आणखीन काही लागणार आहे त्याची यादी करा, कारण नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं. फ्रेश निधी येईल, तर तेही आम्ही सांगितलेलं. सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवरतात. तर प्रस्ताव दिला आहे, आम्ही त्याला स्पीडअप करू, कारण ती खूप मोठी गरज आहे. बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिटर्न पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे. एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे, कोल्हापूरमध्ये तर खूप स्ट्रेंथन मजबूत झालं आहे. पण यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ. अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणं. आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जे ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला बाहेरून फूड देता येत नाही, पण नातेवाईकांसाठी रोज आणि 1 महिना 2 महिने सातत्याने देता येईल.
अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का की ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही, तर इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना एक मिनिमम फूड मिळेल, अशा खूप गोष्टी करायच्या आहेत. सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी सर्व इलाजावर ही केल्या आहेत. अवस्थित तुम्ही असतील निधी पण मिळाला. मात्र हार्टच्या ऑपरेशनच्या बाबत प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र PP तत्वावर करण्याचा एक निर्णय आहे, त्याला नागरिक रुग्णांचा हे होते की म्हणजे कॅथलॅब पण मग ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त आहे, 8 कोटीला मिळते. आपण प्रशासकीय मान्यता झाली त्याची. ठीक आहे, आम्ही बघतो. आम्ही कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मठाला तर CSR मधून दिली, शापूर बालाजी ग्रुपने फिलिप्सची दिली, कारण ते 8-12 या रेंजमध्ये असते. बरं ठीक आहे, बघू.